एखादा सीन करताना अशी आजूबाजूला अदृश्य शक्ती आहे का? असा कधी भास झालाय का? हो, म्हणजे दोन्ही पद्धतीने, हं. की देव आहे हेही जाणवतं आणि दानव असा आता हा शब्द खूपच वेगळा झाला. पण एक वाईट शक्ती आहे ती पण जाणवते. हं. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे आत्ताच मी येत असतानाची गोष्ट आहे. एक बिल्डिंग आहे घाटकोपरच्या तिथे, हं. जी बंद पडलेली आहे आणि त्याला असं एक होल आहे मध्ये आणि मला नेहमी तिथून जाताना काहीतरी निगेटिव्ह वाइब्स येतात. आणि हं. नवीन-नवीन मुंबईत होते तेव्हा मला माहिती नव्हतं. म्हटलं काहीतरी असेल आता कन्स्ट्रक्शन तेव्हा चालू होतं आणि आता कळलंय की खरंच तिथे काही नाही होत आणि ती हॉन्टेड आहे. आणि ह्या मला जाणवतात गोष्टी. अ, मला माहिती की मला दिसणार नाहीयेत. अ, अ, काय म्हणतात काय हं, चांडाळ आणि हं, जे हं, काय हं, असतात ते, हं, हं. ते मला दिसणार नाहीयेत. पण मला वाइब्स कळतात. मला एखाद्या जागेमध्ये गेल्यानंतर मला फील होतं की इथे हं. काहीतरी निगेटिव्ह आहे. सो सेम इथे पॉझिटिव्ह आहे हेही कळतं. आणि काय माहिती मग कदाचित ते स्वामींबरोबर राहून असेल की ती गोष्ट हळू हं. डेव्हलप होत जातीये. पण हे होतं. तसं सेटवरती गेल्यानंतर पण काही मेकअप रूम अशा असतात की हं. हे मस्त आहे, ही माझीच आहे, हे फील होतं आणि एखादं चेंज झालं, तर मग असं होतं की नाही हे मला तिथे गेल्यानंतर आजारी पडते. म्हणजे मला आठवतंय मी वाईमध्ये जेव्हा शूट करत हं, होते, हं, हं. तेव्हा आमचे एक लोकेशन चेंज झालं होतं आणि ते ऑफिसेसचं वगैरे असायचं आणि तिथे गेल्यानंतर ऑलमोस्ट शूट संपायच्या वेळेस डोकं धरायचं आणि अंगात ताप यायचा किंवा लेझीनेस व्हायचा पूर्णपणे. तेव्हा लक्षात आलं की ते हॉन्टेड होतं. म्हणजे ती शक्ती कळते. हं. मग त्याच्यासाठी अर्थात आपण पण अवेअर असणं फार गरजेचं आहे, की काय आहे या वाइब्समध्ये किंवा तुमच्या बाजूला काय काय म्हणतात ऑरा आहे, हं. हे कळलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण जसे डोळे उघडे ठेवतो, कान तसं तुमचा ऑरा पण ठेवला पाहिजे, तर आपल्याला ते रिअलाईज होईल, नाहीतर नाही होणार ते. पण हे तुला केव्हापासून या सगळ्या वाइब्स येतात? म्हणजे असं अ, असं प्रत्येकालाच येतं असं नाही. तर मला हां, नाही येत किंवा मला कळत नाही. हां, ती जागा ओके आहे की नाही. मी कुठेही ॲडजस्ट करू शकते टाइप ऑफ मुलगी हां. आहे. सो पण मला हे ॲक्चुअली आत्ता काही वर्षांपासून ते जास्त जाणवायला लागलं. आधी कळत होतं, पण त्याचा अवेअरनेस नव्हता. जसं हं. मी म्हटलं ना, की आपल्याला दिसतं सगळंच दिसतं. पण त्यातलं काय बघायचं हे आपण ठरवायचं असतं. अर्थात. तशातली ही गोष्ट आहे, की जी मी मुद्दामून असं ठरवलं, की हो, हे काहीतरी मला जाणवतंय आणि मग हा तर किस्सा घडलाच, की ती बिल्डिंग अरे हो, ही हॉन्टेड निघाली. मग मी त्याच्यावरती जरा जास्त लक्ष दिलं, की मला काय होतंय किंवा मला काय समजतंय, ह्याच्याकडे मग मी जरा जास्त लक्ष द्यायला लागले आणि तेव्हा कळायला लागल्या त्या गोष्टी. आणि त्या समजतात. म्हणजे त्या तुलाही समजतील, पण थोडंसं पण अवेअर मी व्हायला हां, लागेल. स्वतःहून कदाचित हां, इतकं इन्व्हॉल्वमेंट नसेल हां. दाखवत म्हणून ते असेल. कळतं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.